महाराष्ट्रात जातीयवाद झाला नाही पाहिजे, आपल्याला समृद्ध परंपरा आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे। भुजबळांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा तिटकारा असल्याचंही ते म्हणाले। तर मंत्रिमंडळात राहून मंत्र्यांच्या निर्णयाला विरोध करणं म्हणजे हा दुटप्पीपणा असं म्हणत अंबादास दानवेंनी भुजबळांना टोला लगावलाय। तर विखे विखारी आहेत, मग त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता असा सवाल देखील अंबादास दानवेंनी मंत्री छगन भुजबळांना केला आहे। खरं तर या आपल्या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं कोणताही जातीयवाद, हिंदू मुस्लिम, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर हा झाला नाही पाहिजे। कारण आपल्याला एक समृद्ध परंपरा आहे। एक मला याच्यात दिसतं की पूर्णपणे राजकीय स्वरूप याला दिसतं। कारण ज्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे त्याच मंत्रिमंडळातले कॅबिनेट मंत्री याच्या विरोधात भाषण करतात। मग एवढंच या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर त्या मंत्रिमंडळात का राहावं हा एक माझा प्रश्न आहे। ठाणे महानगरपालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत अशी थेट घोषणा ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय। दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल, दोन भावांचं अबकी बार 75 पार असं म्हणत भाजपाच्या अबकी बार 70 ला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली असताना खासदार संजय राऊतांनी ठाणे पालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार, ते म्हणतात 70 पार, आमचा 75 आमचा 75। अहो दोन ठाकरे आहेत ना, दोन ठाकरे सप्पे भारी। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। बघा यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले। रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो। दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे। निवडणूक आयोगाला याची कल्पना आहे म्हणून निवडणूक आयोगाने प्रकरण केंद्राकडे पाठवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।